प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, येशूच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा. ख्रिसमसचे दिवस झपाट्याने जवळ येत आहेत. तुम्ही कदाचित ख्रिसमस सण साजरा करण्याची तयारी करत असाल. या ख्रिसमसच्या काळात मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो. मी ज्या ठिकाणी उभा आहे ते म्हणजे बेथलेहेम, जिथे येशूचा जन्म झाला. आता हे एक मोठे शहर झाले आहे. 2000 वर्षांपूर्वी हे एक लहान गाव असावे. मी त्या गावातूनच तुमच्याशी बोलतोय. या गावात जेव्हा मेंढपाळ आपल्या मेंढ्या शेतात राखत होते, तेव्हा एक देवदूत त्यांच्यासमोर प्रकट झाला आणि सर्वप्रथम त्यांना येशूच्या जन्माची घोषणा केली. तुम्हाला हे माहीतच असेल, हे त्या शेतातील एक खजुराचं झाड आहे. मी त्याच्या समोर उभा आहे आणि तुमच्याशी बोलत आहे. तुम्ही विचार करत असाल की प्रभू तुमच्यासाठी कोणता संदेश ठेवतोय. तुम्हाला एखाद्या चमत्काराची गरज आहे. तुम्ही अशा परिस्थितीत नाही का जिथे फक्त एखादा चमत्कार झाला तरच सर्व काही ठीक होईल. फक्त चमत्कार झाला तरच सर्व काही ठीक होईल. फक्त प्रभूनेच एखादा चमत्कार करावा लागेल. तुम्ही असा विचारता आहात का? हा संदेश तुमच्यासाठी आहे. यशया 9:6 मध्ये येशूच्या जन्माबद्दल भविष्यवाणी केली आहे. आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांना पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील आणि त्याला अद्भुत म्हणतील. येशूला अनेक नावे देण्यात आली, त्यापैकी एक म्हणजे अद्भुत. आज अद्भुत येशू तुमच्याशी बोलत आहेत. माझी मुलगी, मुलगा, मीच तो आहे जो चमत्कार करतो. माझं नाव अद्भुत आहे. तुला कोणता चमत्कार हवा आहे? प्रभू असं विचारतायत. तुम्ही म्हणत नाही का, काहीतरी चमत्कार झालं तरच सर्व काही ठीक होईल? येशू तो चमत्कार आता तुमच्यासाठी करणार आहेत. या पृथ्वीवर चालताना त्यांनी किती चमत्कार केले. त्यांनी पाण्याला द्राक्षारसात बदलले, मृतांना जिवंत केले, आंधळ्यांना दृष्टी दिली, पांगड्यांना चालायला लावले आणि असे अनेक चमत्कार केले. तुला कोणता चमत्कार हवाय? कुठे तुला तो चमत्कार व्हावा असं वाटतंय? त्याला सांग. येशू आज खरोखरच चमत्कार करतील. ते आत्ताच करतील. तुला बरे होण्याची किंवा मुक्तीची गरज आहे का? तुला कर्जाची समस्या दूर व्हावी असं वाटतंय का? तुला तुझी समस्या सुटावी असं वाटतंय? तुला कुठे चमत्काराची गरज आहे? तो डोळ्यांसमोर आण. तुझा हात हृदयावर ठेव. येशू, मला विश्वास आहे की तू अद्भुत आहेस. मला विश्वास आहे की तू चमत्कार करणारा देव आहेस. मला आज या बाबतीत एक चमत्कार व्हावा लागतो. येशूच्या नावाने माझ्यासाठी तो चमत्कार कर. येशूच्या नावाने मी विश्वास ठेवतो आणि ते स्वीकारतो. आमीन, आमीन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.